नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। मग भुईमुगाची उसळ बनवायची आहे, त्यासाठी मी भुईमुग जो आहे तो तकरीबन 8 घंटे भिजत ठेवला। हे असे छान दाण्याला मोड आले। शेंगदाण्याचं तेल आपण वापरतोय, मोहरी, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, ह्याला छान परतून घ्या। थोडंसं तिखट, हळद, मोड आलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, आणि याला नुसतं वाफवायचं, आपल्याला पाणी घालत नाही आहे। मंद आचेवर याला आपण शिजवून घेऊ। यामध्ये आता थोडंसं आमचूर पावडर घालतोय मी, त्यानंतर थोडी साखर, कोथिंबीर आणि अगदी थोड्याशा हिरव्या मिरच्या। आता शेवटी यासाठी घातलं की याचा छान हिरवा रंग उठून दिसेल त्यात। आपण हे सर्व करू।